श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। 1 फेब्रुवारी पासून या 3 राशी होणार गडगंज श्रीमंत। शनीच्या राशीत प्रवेश करून शुक्र देणार नोकरी, व्यवसायात यश आणि अफाट धनसंपत्ती। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्यात अनेक दुर्मिळ योग आणि राजयोग निर्माण होणार आहेत। त्यांचे परिणाम मानवी जीवनावर आणि जगात जाणवतील। फेब्रुवारी महिन्यात सूर्य, बुध, शुक्र, मंगळ आणि राहू यांचा पंचग्रही योग तयार होईल। हा योग शनीच्या अधिपत्याखालील कुंभ राशीत तयार होईल। यामुळे 3 राशींचे भाग्य उजळणार आहे। शुक्र ग्रह वेळोवेळी उदय आणि अस्त करतो, त्याचे परिणाम मानवी जीवनावर दिसून येतात। 1 फेब्रुवारी रोजी संपत्ती आणणारा ग्रह शुक्र ग्रह मकर राशीत गोचर करणार आहे, जो शनीचा स्वामी ग्रह आहे। परिणामी 3 राशींच्या लोकांना याचा फायदा होऊ शकतो। त्यांना त्यांच्या करिअर, व्यवसायात प्रगती अनुभवता येईल। या काळात त्यांची संपत्ती वाढेल। शुक्राचे गोचर कोणत्या राशीसाठी ठरणार लकी? एका बाजूला महाशिवरात्री सारखा मोठा धार्मिक उत्सव, तर दुसऱ्या बाजूला ग्रहस्थितींमध्ये होणारे निर्णायक बदल। या सगळ्यांचा एकत्रित परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होण्याची शक्यता आहे। विशेषतः कुंभ राशीत होणारी बुध आणि राहूची युती जडत्व योगासारखी स्थिती निर्माण करणार असून, या योगामुळे 3 राशींच्या जीवनात अचानक धनलाभ, करिअरमध्ये झेप आणि सुख समृद्धीचे संकेत मिळत आहेत। तर चला जाणून घेऊया की या 3 भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। पहिली भाग्यवान रास आहे मीन राशी। शुक्राचा उदय तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो। तुमच्या राशीपासून शुक्र 11व्या घरात उगवेल। यामुळे तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते। तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात। शेअर बाजारात गुंतवणूक करूनही तुम्हाला फायदा होऊ शकतो। काही जण नवीन कौशल्ये, भाषा शिकू शकतात किंवा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी होऊ शकतात। या काळात प्रेम संबंधांमधील गैरसमज दूर होतील। तुमच्या मुलाशी संबंधित चांगली बातमी देखील मिळू शकते। शुक्राची अस्तस्थिती संपताच आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील। आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल। अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील। या काळात व्यवसायात चांगली प्रगती होईल। कल्पनाशक्ती प्रबळ राहील। भाग्याची भरपूर साथ मिळेल। मानसिक तणावातून मुक्त व्हाल। शक्य असल्यास या काळात ध्यानधारणा करा। मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील। या काळात बृहस्पती चतुर्थ भावात प्रभाव टाकत असून, बुध ग्रह खर्च आणि परदेशाशी संबंधित भावांवर परिणाम करेल। यामुळे परदेश प्रवास, आयात निर्यात किंवा आंतरराष्ट्रीय व्यवहाराशी संबंधित संधी मिळू शकतात। सुरुवातीला खर्च वाढल्याने जाणवेल, मात्र दीर्घकालीन दृष्टीने त्यातून चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। नोकरी किंवा व्यवसायानिमित्त प्रवास घडू शकतो। संयम ठेवल्यास हा काळ भविष्यासाठी फायदेशीर ठरेल। शनी आणि शुक्र यांची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते। ही युती तुमच्या राशीच्या लग्नाच्या घरात होईल। त्यामुळे या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल। तुमचा आत्मविश्वासही उच्च राहील। व्यवसायात असलेल्यांसाठी चांगल्या संधी निर्माण होतील। गुंतवणूक योजना नफा देऊ शकतात।
आणि मागील निर्णय चांगले परतावे दर्शवतात. या काळात तुम्हाला आदर आणि सन्मान देखील मिळेल. विवाहित व्यक्तींना एक अद्भुत वैवाहिक जीवन अनुभवायला मिळेल. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. मीन राशीच्या व्यक्तींना मेहनतीचे ठोस फळ मिळण्याचा हा काळ मानला जात आहे. करिअरमध्ये प्रगतीचा वेग वाढू शकतो आणि नोकरीत अधिक जबाबदारीची भूमिका मिळण्याची शक्यता आहे. बांधकाम, प्रकल्प, व्यवस्थापन किंवा सर्जनशील क्षेत्रातील लोकांसाठी नवे करार किंवा संधी उपलब्ध होऊ शकतात. आर्थिक बाजू मजबूत होण्याची चिन्हे असून रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जीवनशैलीत शिस्त आणि शारीरिक ऊर्जेत वाढ जाणवू शकते. या राशीच्या जातकांसाठी फेब्रुवारी विशेष महत्त्वाचा ठरतो. सरकारी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना लाभ होण्याची शक्यता आहे. राजकीय किंवा प्रशासकीय संपर्कातून फायदा मिळू शकतो. इतर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनाही आर्थिक लाभ आणि कामात यश मिळण्याची चिन्हे आहेत. कौटुंबिक जीवन समाधानकारक राहील. या काळात तुम्हाला भौतिक सुखे मिळू शकतात. तसेच या काळात तुम्ही कोणतेही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. त्याचवेळी कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि नेतृत्व पदाची भूमिका मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय या काळात नोकरदार लोकांना एक नवीन ओळख मिळू शकते. या काळात तुमच्या आई आणि सासरच्या मंडळींसह संबंध मजबूत होतील. या काळात तुमचे वैवाहिक जीवन खूप आनंदी आणि सुखकर राहील. प्रशासन, सरकारी किंवा राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. या काळात कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल आणि पकड मजबूत होईल. तसेच अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. या काळात तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मागील काही काळात मानसिक तणाव, अडथळे किंवा निर्णयातील संभ्रम जाणवत असेल तर आता हळूहळू स्पष्टता येण्याची शक्यता वर्तवली जाते. विशेषतः व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना नव्या संधी दिसू शकतात. व्यवहारातील अडलेली रक्कम मिळण्याची, नफा वाढण्याची किंवा नवीन करार मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांकडून कौतुक, मानसन्मान मिळण्याची किंवा जबाबदारी वाढण्याची चिन्हे दिसू शकतात. कुटुंबातील वातावरण अधिक सकारात्मक राहू शकते. मात्र या काळात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता मानसिक शांततेसाठी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हितावह्य ठरू शकते. मीन राशीच्या लोकांवर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू असल्याने हा काळ थोडा आव्हानात्मक असू शकतो. जबाबदाऱ्या वाढतील आणि संयमाची गरज भासेल. मात्र 5 शुभ राजयोगांच्या प्रभावामुळे आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरीत पदोन्नती किंवा व्यवसायात विस्ताराचे योग आहेत. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि घरात शुभ कार्याची शक्यता नाकारता येणार नाही. फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी खूप आनंददायी आणि शुभ राहील. या महिन्यात तुम्हाला आर्थिक लाभ होईल. तुमच्या सुख सुविधांमध्ये वाढ होईल. पूर्वीपेक्षा जास्त पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. यामुळे तुमची बँक बॅलन्स वाढेल. तुम्हाला शुक्र ग्रहाचा आशीर्वाद मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आणि काम चांगले होईल. या राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव आहे. त्यामुळे शनीच्या अस्त होण्याने तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तुमचा मानसिक तणाव दूर होईल. तसेच या काळात तुमची आवश्यक कामे पूर्ण होतील. तुमची एखाद्या गंभीर आजारापासून सुटका होईल. या काळात तुम्हाला जोडीदाराची देखील चांगली साथ लाभेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर
खुले होतील. हा योग तुमच्या राशीच्या उत्पन्नाच्या भावात तयार होत आहे. त्यामुळे तुमच्या उत्पन्न आणि गुंतवणुकीत वाढ होऊ शकते. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. त्याचवेळी नोकरदार लोकांना या कालावधीत नोकरीच्या ठिकाणी नवीन ओळख आणि उच्च स्थान मिळेल. गुंतवणुकीतही तुम्हाला फायदा होईल. त्याचबरोबर शेअर बाजार, लॉटरी आदींमध्ये गुंतवणुकीसाठी शुभ काळ आहे. भावंडांशी असलेले मतभेद संपुष्टात येतील. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले मालमत्तेचे काम या महिन्यात पूर्ण होईल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. तुमचे स्वास्थ्य मजबूत राहिल्याने शिक्षणासाठी हे वर्ष खूप चांगले राहील. अशात शिक्षणात तुमचे प्रदर्शन उत्तम राहण्याची शक्यता आहे. दुसरी भाग्यवान रास आहे कर्क राशी. शुक्राचा उदय तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. तुमच्या राशीच्या कुंडलीत 7व्या घरात शुक्र ग्रहाचा उदय होईल. या काळात विवाहित जोडप्यांना एक अद्भुत वैवाहिक जीवन अनुभवायला मिळेल. तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते आणि कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. वैयक्तिक विकास आणि आर्थिक स्थिरतेसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. या काळात तुमचे व्यक्तिमत्व देखील सुधारेल. या काळात अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात. कर्क राशीच्या लोकांसाठी शनिदेवांचे नक्षत्र परिवर्तन भाग्यवर्धक ठरू शकते. शनिदेव तुमच्या भाग्यस्थानातून भ्रमण करत असल्यामुळे नशिबाची साथ लाभेल. व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने प्रवास योग निर्माण होऊ शकतात. येत्या काही महिन्यात धार्मिक, आध्यात्मिक किंवा मंगल कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा असून स्पर्धा परीक्षा किंवा शिक्षणाशी संबंधित यश मिळण्याची शक्यता आहे. मानसिक समाधान आणि आत्मविश्वासात वाढ होऊ शकते. कर्क राशीच्या लोकांसाठी हा राजयोग करिअर आणि व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. बौद्धिक क्षमता वाढल्यामुळे निर्णय क्षमता मजबूत होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायी असून अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. मुलांच्या कला आणि कौशल्यांना योग्य दिशा मिळेल. प्रेम संबंधांमध्ये स्थिरता येईल आणि कुटुंबातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील. शनी आणि शुक्र यांची युती तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकते. तुमच्या राशीच्या भाग्यगृहात ही युती होणार आहे. त्यामुळे या काळात नशीब तुमच्या सोबत राहील. तुम्ही देशात आणि परदेशात प्रवास देखील करू शकता. व्यवसायात गुंतलेल्यासाठी चांगल्या संधी देखील निर्माण होतील. या काळात गुंतवणूक योजना नफा मिळवू शकतात आणि मागील निर्णयांवर चांगले परतावा मिळण्याचे संकेत आहेत. तुम्ही काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात देखील सहभागी होऊ शकता. या काळात विद्यार्थ्यांचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. या राशींसाठी हा महिना अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यास मदत करणारा ठरू शकतो. तणाव कमी होईल आणि परिस्थिती हळूहळू अनुकूल दिशेने जाताना दिसेल. कौटुंबीय किंवा जोडीदारासोबत सहलीचा योग येऊ शकतो. आर्थिक लाभाची शक्यता असून गुंतवणुकीबाबत विचार करता येईल. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक धनलाभ होऊ शकतो. त्याचबरोबर या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच बऱ्याच काळापासून थांबलेली कामे हळूहळू गती पकडतील. या काळात तुमचे कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. त्याचबरोबर तुमच्या बोलण्यात प्रभाव वाढेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. दुसरीकडे जर तुमचे काम मार्केटिंग, भाषण, बँकिंग आणि मीडियाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात. या काळात तुम्हाला तुमच्या कामात
आणि व्यवसायात प्रगतीचा अनुभव येऊ शकतो. या काळात तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि तुम्हाला नेतृत्वाची भूमिका मिळू शकते. या काळात नोकरदार व्यक्तींना नवीन ओळख मिळू शकते. व्यावसायिकांना चांगले ऑर्डर मिळू शकतात, ज्यामुळे लक्षणीय आर्थिक फायदा होऊ शकतो. शिवाय या काळात तुमच्या वडिलांशी असलेले संबंध चांगले राहतील. उद्योग, व्यापार किंवा गुंतवणुकीशी संबंधित व्यक्तींना या काळात नवीन मार्ग खुला होऊ शकतो. अडकलेली कामे मार्गी लागण्याची, धनलाभ होण्याची किंवा कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यता दर्शवली जाते. नोकरीच्या क्षेत्रात नवीन संधी बदलाची इच्छा पूर्ण होणे किंवा कामाचे योग्य फळ मिळणे शक्य आहे. कुटुंबांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. तसेच एखादा प्रवास किंवा आनंददायी योजना आखली जाऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ तुलनेने समाधानकारक राहू शकतो. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. काही जणांसाठी विवाहाचे योग आहेत, तर अन्य लोकांना प्रियाराधन करण्यामुळे उत्साह वाटेल. आज विदेशात राहणाऱ्या कुणी व्यक्तीकडून तुम्हाला काही वाईट वार्ता मिळू शकते. तुमच्या धनसंपत्तीत वाढ होईल आणि एखाद्या महत्त्वाच्या कामात मोठे यश मिळेल. मनपसंत नोकरी मिळण्याची प्रबळ शक्यता निर्माण होत आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. तसेच नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे, कारण कर्क राशीच्या लोकांवर सध्या शनीची ढैया सुरू आहे. शनीचा अस्त झाल्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. कामात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच समाजात तुम्हाला चांगला मान सन्मान मिळेल. या काळात तुम्ही धार्मिक यात्रेला देखील जाऊ शकता. फेब्रुवारी महिना तुमच्या राशीच्या लोकांचे स्थान आणि प्रतिष्ठा वाढवेल. जर तुम्ही या महिन्यात नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार यश मिळेल. नवीन नोकरी मिळेल. या महिन्यात केलेल्या गुंतवणुकीमुळे मोठा फायदा होऊ शकतो. कामात तुमची मेहनत तुम्हाला नवीन ओळख देईल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. प्रशासकीय सेवेशी आणि राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा महिना खूपच लाभदायक आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल. राजकारण आणि वकिली करणाऱ्या लोकांचे भाग्य या महिन्यात उजळेल. पैसा खर्च होईल. लव लाईफ यशस्वी होईल. चतुर्ग्रही योग तुमच्या कुंडलीतील धन आणि वाणीच्या भावात निर्माण होत आहे. त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी व्यावसायिकासाठी देखील हा काळ लाभदायक आहे. या काळात व्यावसायिक जीवनात मेहनतीचे चांगले फळ मिळतील. तुमची काही प्रभावशाली लोकांशीही भेट होऊ शकते. तुमचे व्यक्तिमत्व आणि आर्थिक स्थिती सुधारेल. शुक्र राशी परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. जोडीदारासोबत डेटवर जाण्याचे नियोजन करू शकतात. जीवनात सुख शांती राहील आणि तुमच्या कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. उत्पन्नाचे नवीन मार्ग आणि संधी मिळतील. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन नोकरी मिळण्याचेही खास योग आहेत. आणि तिसरी भाग्यवान रास आहे मेष राशी. शुक्राचा उदय मेष राशीच्या कुंडलीत
कर्मभावात होणार आहे. म्हणूनच या काळात तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. बेरोजगार व्यक्तींना नोकऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांना लक्षणीय आर्थिक लाभ होऊ शकतात. नवीन व्यवसाय करार देखील होऊ शकतात. नेतृत्व भूमिका, राजकारण किंवा सरकारी क्षेत्रात गुंतलेल्यांना मान्यता आणि आदर मिळू शकतो. जुने कौटुंबिक किंवा मालमत्तेचे वाद देखील सोडवले जाऊ शकतात, कारण हा योग तुमच्या राशीपासून उत्पन्न आणि लाभाच्या स्थानात तयार होत आहे. यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. तसेच उत्पन्नाची नवी नवी साधने तयार होऊन त्यातून धनप्राप्ती होऊ शकते. मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खास असणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत सहभागी झाले आहेत त्यांना चांगला लाभ मिळेल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. इतकंच नव्हे तर या महिन्यात तुमचे परदेशात जाण्याचे देखील योग जुळून आले आहेत. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. जीवनात चालू असलेल्या अडचणी हळूहळू कमी होत जातील. तसेच या काळात संतानाशी संबंधित एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. पंचग्रही योगाची निर्मिती मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. हा योग तुमच्या राशीच्या कुंडलीच्या उत्पन्न आणि नफ्याच्या क्षेत्रात तयार होईल. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न लक्षणीयरित्या वाढू शकते. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे देखील आहेत. या काळात तुम्हाला काही चांगल्या बातम्या मिळू शकतात आणि तुमचे काम स्थिर होईल. या काळात भविष्यातील योजना यशस्वी होतील. तुम्हाला गुंतवणुकीतूनही फायदा होईल. शेअर बाजारातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. मेष राशीसाठी मंगळाचा अभिजित नक्षत्रातील प्रवेश महत्त्वाचा ठरू शकतो. आत्मविश्वासात वाढ होण्याबरोबरच निर्णय क्षमता अधिक ठोस होण्याची चिन्हे आहेत. आर्थिक अडचणी काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता असून अडकलेली कामे मार्गी लागण्याची चिन्हे दिसतात. कामाच्या ठिकाणी नेतृत्व गुण अधिक ठळक होतील. जमीन, मालमत्ता किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत घेतलेले निर्णय लाभदायक ठरू शकतात. मेष राशीच्या जातकांसाठी 4 राजयोगांचा परिणाम उत्पन्न भाव येथे होणार आहे. त्यामुळे या काळात उत्पन्नात मोठी वाढ होईल. नवीन आर्थिक स्रोत खुलतील आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल. तसेच शिक्षण क्षेत्रातही चांगले निकाल दिसू शकतात. गुंतवणूक करून किंवा शेअर बाजार, सट्टा, लॉटरीमध्ये सहभागी होऊन आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या लोकांसाठी केतूचा हा बदल शुभ ठरणार आहेत. नोकरी आणि व्यवसायात मोठ्या संधी मिळू शकतात. जुनी रखडलेली कामे पुढे सरकतील. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. मेष राशीसाठी फेब्रुवारी महिना सकारात्मक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळू शकते. नोकरीत पदोन्नतीबाबत चर्चा पुढे जाण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील तर खर्चही नियंत्रणात राहण्याची चिन्हे आहेत. व्यावसायिकांसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो. वैवाहिक जीवनातही समाधानकारक स्थिती राहील. मेष राशीसाठी हा राजयोग चांगला काळ आणू शकतो. तुमचे उत्पन्न वाढू शकते. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. व्यावसायिकांना एखादा मोठा करार निश्चित होताना दिसेल.
नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. विद्यार्थ्यांनाही यश मिळेल. कठोर परिश्रम करा, गुंतवणुकीतून नफा मिळेल. हा योग तुमच्या राशीपासून 11व्या स्थानात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच तुम्ही उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे कमवू शकता. व्यापाऱ्यांसाठीही चांगल्या संधी उपलब्ध होतील. याशिवाय या काळात गुंतवणुकीशी संबंधित योजना फायदेशीर ठरू शकतात आणि पूर्वी घेतलेल्या निर्णयांवर चांगले परतावे मिळण्याचे संकेत आहेत. त्याचवेळी तुम्हाला शेअर बाजार, सट्टा आणि लॉटरीमध्ये फायदा होऊ शकतो. मेष राशीच्या लोकांसाठी शनीच्या कुंभ राशीत सूर्याचे भ्रमण खूप फायदेशीर मानले जाते. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना चांगला बोनस मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी हा दिवस खूप आनंददायी मानला जातो. आरोग्य आणि संपत्तीच्या बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल. मेष राशीच्या लोकांसाठी हा बुध गोचर विचारांशी दिशा बदलणारा ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जाते. विशेषतः सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. नोकरीत बदल, पदोन्नतीची चर्चा किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता संभवते. अविवाहित लोकांना त्यांचा जीवनसाथी मिळू शकतो. व्यवसायाच्या दृष्टीनेही हा काळ काहीसा स्थिरतेकडे नेणारा ठरू शकतो. नवीन योजना आखण्यास, गुंतवणुकीबाबत विचार करण्यास हा काळ उपयुक्त ठरू शकतो, असे संकेत मिळतात. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होण्याची चिन्हे असून अचानक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरू शकते. आध्यात्मिक किंवा धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढल्यास मानसिक स्थैर्य लाभू शकते. हा महिना मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना प्रगतीची नवी दारे उघडणारा ठरेल. शनी आणि सूर्याचा शुभ स्थितीमुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील. जुने अडकलेले पैसे अचानक परत मिळू शकतात. नोकरीत बढतीचे योग असून व्यवसायात मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तसेच या लोकांना त्यांच्या प्रेमाच्या नात्यात देखील सुख अनुभवता येईल. मेष राशीच्या लोकांसाठी 7.5चा पहिला टप्पा सुरू आहे. या काळात मानसिक तणाव आणि कामातील अडथळे जाणू शकतात. मात्र मकर राशीत तयार होणारे 5 राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होतील आणि नोकरी किंवा व्यवसायात स्थैर्य येण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत राहील. रखडलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. समाजात आणि कार्यक्षेत्रात मान सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असून अभ्यासात एकाग्रता वाढेल. मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्ही आनंदी ठेवतील. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकू शकतो. हे पाहून तुम्हाला आनंदही होईल आणि आश्चर्यही वाटेल. या राशीतील व्यावसायिकांना आज व्यवसायाच्या बाबतीत काही मनाविरुद्ध यात्रा करावी लागू शकते. आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच विविध स्रोतांमधून तुम्हाला पैसे मिळतील. शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या पैशातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. मात्र या कालावधीत तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मुलांशी संबंधित तुम्हाला एखादी शुभ वार्ता ऐकायला मिळू शकते. मेष राशीच्या लोकांना फेब्रुवारीमध्ये सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळाच्या भ्रमणाचा फायदा होईल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.
आणि त्यांचे सध्याचे बॉस देखील खुश असतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हे संक्रमण शुभ राहील. तुम्हाला तुमच्या कामाचा विस्तार करण्याची संधी मिळू शकते. समाजात मानसन्मान वाढेल आणि मोठे पदही मिळू शकेल. फेब्रुवारी महिना अनेक नवीन लोकांशी नवीन परिचय करून देणारा ठरेल. IT आणि बँकिंग क्षेत्रातील लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होतील. यामुळे आनंदी राहाल. पैसा येऊ शकतो. वाद टाळण्याचा प्रयत्न करा. प्रेमात यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदाने व्यतीत होईल. IT आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थी परदेशात जाण्याचा विचार करतील. मकर राशीत सूर्य, शुक्र, बुध आणि चंद्राच्या संक्रमणामुळे तयार होणारा चतुर्ग्रही योग मेष राशीसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण करिअर आणि व्यवसायाच्या भावात हा योग निर्माण होणार आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. व्यवसायासाठी देखील हा योग शुभ असून या काळात व्यवसायात सकारात्मक परिस्थिती राहून चांगला नफा मिळेल. उत्पन्न वाढीचे इतर मार्गही खुले होतील आणि तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.